वाटी लावून द्या. 3 वाजले होते. किती वाजले होते? 3 वाजले होते. 3 वाजले असताना ते म्हातारे म्हणले आम्ही पोरगी वाट लावणार नाही. म्हणे का? तुम्ही सगळे अंगण भांडे भरले का? म्हणे भरले. तुम्हाला माहितीये का? म्हणे आम्ही ज्या वेळेस चोरी केली होती, एक माळा दिला म्हणे 20 गुंठे. 20 गुंठे माळा दिला. एक आंब्याचं झाड दिलं म्हणे आणि एक विहीर दिली म्हणे. आंब्याचं झाड, विहीर आणि मळा आम्ही मुली सोबत गेला म्हणे. आम्ही मुलगी वाटी लावणार नाही. ते पुरं डोकं काम कर ना त्याचं. हे म्हणे जमत नाही. मग एक करा म्हणे, जा श्यामरावला, सकारामला, तुकारामला तुमच्या गावात काय बोलू नका. ते गेले आणि त्या पोरांना ते म्हातारे म्हणू लागले आता जमणार नाही. तुम्ही एकमुखानं ठराव पास केला की वृद्ध माणसं लग्नाला न्यायचे नाही. मग आता तुम्ही एक करा, आम्ही तुमच्या सोबत येणार नाही. हे पाया पडू लागले. तुम्ही आल्याशिवाय म्हणे या पोराला ते पोरगी वाटी लावत नाही. आले म्हातारे बसले फुकून. म्हणे तर आम्हाला कमांडरच गाडी लागेल. कमांडर गाडी काढली. सुरुवातीला कमांडर गाडी लागेल. आणली गाडी करून गेले म्हातारे गेले आणि म्हातारे त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर सांगितलं आणा चहा आणला करून. कोणाला? त्या गावातील वधू काढल्या माणसांनी चहा घेतला म्हाताऱ्यानं. आणि चहा घेतल्यावर म्हणू लागले तुम्ही यांना का थांबवलं? म्हणे यांना का थांबवलं? म्हणे आम्ही असं केलं म्हणे की पोरगी आम्ही वाट लावणार नाही. का लावत नाही? म्हणे विहीर दिली, मळा दिला, आंब्याचं झाड दिलं म्हणे. हे नेल्याशिवाय आम्ही हे पोरग वाटी लावणार नाही. मग त्यावेळेस ते म्हाताऱ्यांनी दिलेलं उत्तर त्या माणसांना, तुम्ही मुलगी वाट लावणार नाही ठीक आहे, पण आता आम्हीच मुलगी देत नाही. आता ही नवरी आम्ही नेणार नाही. ते म्हणे का नेणार नाही? का नेणार नाही म्हणे? तुम्ही पोरांना सांगितलं की आंब्याचं झाड, मळा आणि विहीर, पण आम्ही पोरगी का नेत नाही? हा लग्न मंडप, जसा आपला कीर्तन मंडप आहे ना तसा तो लग्न मंडप होतो. या लग्न मंडपामध्ये तुम्ही दान केलेली 20 गुंठे जमीन मळा लग्न मंडपामध्ये आणा. दान केलेली विहीर लग्न मंडपामध्ये आणा आणि आंब्याचं झाड लग्न मंडपामध्ये आणा, तरच आम्ही पोरीला नेतो, नाही तर नेणार नाही. तशा त्या जुन्या काळातल्या काही की म्हातारे असेल किंवा म्हातारे असेल हे खूप हुशार असतात.